काही दिवसांपासून शिर्डीतील साईबाबा संस्थान चर्चेत आहे। शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांना लुटीच्या उद्देशानं मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्रानं हल्ला करत त्यांची निर्गुण हत्या केली। तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील मोफत जेवण बंद करा असं म्हटलं होतं। शिर्डीतील देण्यात येत असलेल्या मोफत जेवणामुळे राज्यातले सारे भिकारी शिर्डीत जमा झाले, त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे। त्यामुळे मोफत जेवण बंद करा अशी मागणी सुजय विखेंनी केली होती। त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली। आता मात्र शिर्डी साईबाबा संस्थाननं मोफत अन्नप्रसादालयाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आता मोफत भोजनासाठी भाविकांना कुपन दिलं जाणार। श्री शिर्डी साईबाबा संस्थाननं मोफत प्रसाद भोजनाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। आता साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना टोकन पद्धतीनं मोफत भोजन दिलं जाणार आहे। साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी भाविकांना आता कुपन दिलं जाणार आहे। साईबाबांच्या दर्शनानंतर रांगेतील उदी काउंटरवर हे कुपन वितरित केलं जाणार आहे। सध्या शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। आजपासून निर्णयाची अंमलबजावणी शिर्डीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत। गेली कित्येक वर्षापासून शिर्डीत श्री साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर भाविक साई प्रसादालयात मोफत भोजनाचा लाभ घेतात। दररोज 50 ते 60 हजार या ठिकाणी भोजन करतात। मात्र आता या प्रसादालयात जेवणासाठी कुपन आवश्यक असणार आहेत। शिर्डी संस्थानच्या भक्त निवासात देखील भोजनासाठी कुपन दिलं जाणार आहे। तसेच प्रसादालयात देखील कुपन मिळण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येणार आहे। आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। श्री शिर्डी साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाढीलकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे। यामध्ये जवळपास 45 ते 50 हजार भाविक जे आहेत दररोज प्रसादाचा लाभ घेतात। प्रसादालय चालत असताना जे आहे ते त्यावेळेस काही लोक जे आहेत दारू पिऊन येतात, धूम्रपान करतात, त्यामुळे त्या ठिकाणी प्रसाद घेणाऱ्या भाविकांना त्रास होतो। अशा काही तक्रारी संस्थांमध्ये प्राप्त झालेल्या होत्या। त्यामुळे साई भक्तांच्या सोयीसाठी जो आहे तो आजपासून जे आहे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर दर्शन लाईनमध्ये जे आहे त्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप त्या ठिकाणीच प्रसादाचं जे कुपन जे आहे त्याचं वाटप जे सुरू केलं आहे। साई संस्थेला हा निर्णय वेळ का धूम्रपान करणारे लोक असतात, मद्यपान करणारे लोक, गुन्हेगारी सुद्धा काही प्रमाणात वाढलेली आहे। भक्तांच्या सोयीसाठी जो आहे हा सर्व निर्णय घेण्यात साईबाबा राहतात त्यांच्यासाठी काय व्यवस्था असणार आहे? नेमकं साई दर्शन अगोदर ज्यांना जेवण करायचं त्यांच्यासाठी काय व्यवस्था असेल किंवा अन्नप्रसाद पाकिट जे नाश्ता वगैरे येतात त्यांच्यासाठी काय व्यवस्था? जे भक्त निवासमध्ये राहण्यासाठी येतात ते आल्याबरोबर त्यांचं रजिस्ट्रेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्यांना नाश्त्याचे आणि भोजनाचे कुपन दिले जाते। जे हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात त्याचे 2 नातेवाईकांना सुद्धा ते भोजनाचं आणि नाश्त्याचं तिकीट जे दिलं जाईल। या व्यतिरिक्त काही सहली येतात, पालख्या येतात, ऐन वेळेस कोणी अचानक येतं त्याला अगोदर जेवण करायचं असतं, नंतर दर्शन करायचं, तर ती व्यवस्था सुद्धा जी प्रसादालयामध्ये चौकशी करून त्या भक्तांना सुद्धा त्या ठिकाणी दिलं जाईल। कोणताही बाबांचा भक्त जो आहे तो भोजनाशिवाय राहणार नाही याची पूर्ण दक्षता जी आहे ती साईबाबा संस्थेने घेतली आहे। विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, शिर्डी।